छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुंडलिक नगर परिसरात रात्री उशिरा अचानक राडा झाला आणि या राड्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास एका पोलीस अधिकाऱ्याने थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावरच चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विकास नरवडे यांना गालापासून मानेपर्यंत गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आणि काही क्षणातच शेकडो नागरिक रस्त्यावर जमा झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि जखमी हे एकमेकांचे शेजारी असून गाडी पार्किंगवरून दोघांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. याच किरकोळ कारणावरून पुन्हा एकदा रात्री वाद पेटला आणि शिवीगाळ सुरू झाली. यानंतर संतापलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या काही सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि संपवून टाकण्याची भाषा करत थेट चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात नरवडे यांच्या कुटुंबातील आणखी 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून नेमकं काय घडलं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घेतला जात आहे. अशा संवेदनशील प्रकरणामुळे शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवनवीन घडामोडीसाठी न्यूज मराठवाडा पेजला फॉलो करा.